ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। आज खंड दुसरा वाचायचा आहे, प्रथम शांतिपाठ म्हणून। दोन्ही शांतिपाठ माझ्याबरोबर म्हणा। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। ओम आप्यायन्तु ममांगानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणमस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांति। आता खंड दुसरा सुरुवातीपासून विचारायचे। यदि मन्यसे सुवेदेति दभ्रमेवापि नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपम् यदस्य देवैश्वथुनु मीमांसमेव ते मन्ये विदितम्। नाहं मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेद च यो नस्तद्वेद तद्वेद नो न वेदेति वेद च यस्या मतं तस्य मतं मतं यस्य न वेद सः अविज्ञातं विजानताम् विज्ञातम् अविजानताम्। प्रतिबोध विदितं मतम् अमृतत्वं हि विन्दते आत्मना विन्दते वीर्यम् विद्यया विन्दते अमृतम्। इह चेदवेदीत अथ सत्यमस्ति न चेदिहा वेदीन्महतीन्मिनष्टिः। भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रीत्यास्मान् लोकादमृता भवन्ति। जे तत्व उपाधीच्या पलीकडे आहे तेच उपाधी जे आपल्याला माहित आहे त्या ज्ञाताचा उपयोग करून ऋषींनी निर्देशित केलं होतं पहिल्या खंडामध्ये की कुठल्याही प्रकारच्या आपल्याला ज्याला व्यक्तित्व म्हणत होती ज्यात ज्ञानेंद्रिय आहे कर्मेंद्रिय आहे त्याच्यानंतर प्राण आहे अंतःकरण आहे
या सगळ्यांचा तो प्रकाशक असल्यामुळे, तो स्वयंप्रकाश असल्यामुळे परमात्मा जय जय स्वसंवेद्या, कुठल्याही उपाधीला त्या ठिकाणी प्रवेश नाही. आणि याच्या मागे एक सूत्र ज्याच्या आधारित ही पुढची गोष्ट आहे. अन्य देव तद विदिताद अथो अविदितादरी. ते विदिताहून पलीकडचं म्हणजे ज्ञाताहून वेगळं, आणि अविदित अज्ञाताच्याही पलीकडचं आहे. आणि याचं कारण शंकराचार्य म्हणतात ज्ञान स्वरूपत्वात, इट बिंग ऑफ द नेचर ऑफ नॉलेज अँड नॉट द ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज. ते ज्ञान स्वरूप असल्यामुळं याला ज्ञानेश्वर माऊलींनी देखील म्हणजे जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि म्हणून पुढच्या विद्यार्थ्याला ताकीद दिली की तू जर म्हणत असशील की मी त्याला आत्मतत्वाला जाणतो, तर त्या घटवस्तूविषय करणार, तो अविषयत्वाद, तो विषय नव्हे. अच्छा, जाणत नाही म्हणतात तो स्वतःला तो डिनाय करशील न करशील. त्याच्यावर त्याने उत्तर दिलं. आता त्याची दृष्टी पक्की झाली. अशी दृष्टी जर साधकाला प्राप्त करून घ्यायची असेल तर जरी ते मनबुद्धीच्या पलीकडे असलं तरी आपलं अंतःकरणच ध्यानाने चिंतनाने आपण त्याच्याकडे वळवून त्याच्याशी समरस करू शकतो. आणि म्हणून एक मेडिटेशनची ध्यानाची एक एक्झरसाइज त्या ठिकाणी सांगितली की जेव्हा जेव्हा तुमच्या अंतःकरणात विचार येईल, तो विचार नुसता आपणहून राहत नसून विचाराच्या बरोबर चैतन्य सुद्धा असतं. त्याला शब्द आपल्याचा बोधम. हे कशासाठी सांगतो की त्याचं आहे आंतरिक सगळं डिमॉन्स्ट्रेशन किंवा प्रात्यक्षिक तुम्हाला ह्या गोष्टी रूपाने सांगत आहे. बोधम बोधम प्रतिविदितम. विथ कॉन्शियस थॉट टर्न युअर अटेन्शन फ्रॉम थॉट टू द कॉन्शियसनेस. अगदी हे तुमचं लक्ष जे नेहमी विचारावर असतं, विचार ज्याच्यामुळे प्रकाशित होतात, काही सुखाचे कधी दुःखाचे, कोणी आपल्याला अपमान करतो कोणी मान करतो, पलीकडे लावा. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे विकार नाही स्वरूपाच्या ठिकाणी. आणि असं करत असताना त्या साधकाला अमृतत्वाची प्राप्ती होते. अमृतत्वाची म्हणजे परिवर्तन रहित म्हणजे अमृतम. यात परिवर्तन आहे ते मृतम. चेंजिंग इज मॉर्टल, चेंजलेस इज इमॉर्टल. बस जितकं काही परिवर्तन. तुम्हाला आपले विचार बदलत असतात, भावना बदलत असतात, आपले लाईक्स आणि डिसलाईक बदलत असतात, पण चैतन्य तसंच असतं. आणि हा नियम संतांनी सांगितला की अरे जो चंचळाशी ध्यायेल तो सहजची चेळल, जो निश्चयाशी भजेल तो निश्चयाची. चंचळाचं तुम्ही ध्यान केलं तर तुमचं मन चंचल होईल, निश्चय वस्तूकडे वळवाल तर तुमचं मन निश्चय होईल. अनित्याचं चिंतन कराल तर अनित्यामध्येच राहाल, नित्याचं कराल तर नित्याकडे राहाल. ते सर्व शब्दात अनिश्वराचं चिंतन केलं तर अनश्वराची, जर ईश्वराचं चिंतन कर ईश्वराची प्राप्ती होईल. आणि सायकोलॉजिकल फॅक्ट काय, ॲज यू थिंक सो यू बिकम. जसा विचार करता तसं होतं. आणि मग त्या विचाराची दिशा तिकडे बदलवणं म्हणजे मेडिटेशन आहे. नाही तर नुसतं आपलं काही करत बसलं त्याला हे शास्त्राप्रमाणे पाहिजे. आणि ही जी शक्ती ही त्याला त्या परमतत्वापासूनच प्राप्त होते विचार करणे. की तो सत आणि चित स्वरूप आहे. सत म्हणजे अस्तित्व स्वरूप आहे, चित म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. आणि बुद्धीला देखील थोडं बहुत आपल्याला सापेक्ष ज्ञान होत असतं, त्या ज्ञानामुळे होत असतं. या शरीराला अस्तित्व आहे त्या सत्तेमुळे आहे. मनामध्ये कधी आनंद होतो तर त्या आनंदामुळे आहे. एवढं समजलं पाहिजे प्रथम आपल्याला. आणि त्या सच्चिदानंद स्वरूपाकडे जर मन वळवायचं असेल तर फक्त आपल्या विचाराची दिशा बदलवायची, विचाराला मारायचं नाही. काही लोकांची कल्पना असते की माझ्या मनात विचार काय तर ते येणार आहे. असं करता करता एक अशी अवस्था येऊन जाते की त्या विचारच राहत नाही त्या ठिकाणी. बस एक शेवटचा विकल्प संपतो. नसते पूर्व विकल्प हेतू यावद अन्यस्य न उदया निर्विकल्प एक चैतन्यम तावत स्वस्थ विभासते. शेवटचा विचार संपतो, नवीन विचार काही राहत. आणि त्या ठिकाणी नुसतं शून्यात जाऊ नका. नाही तर अशी एक पद्धती आहे की काही वाचायचं नाही, काही विचार करायचं नाही, तो जडामध्ये जातो. तिथे विचारांचा अभाव होतो पण चैतन्याचा अभाव होत नाही. ते चैतन्य आपलं स्वरूप आहे असं साधकांनी जाणावं. पण ते जाणत असताना बरेच दिवस यांनी उपासना केली असते साधकांनी. आणि शेवट त्या उपासनेतून सुटून जर निर्गुणाचा संग धरीला जो आवडे जर करायचा असेल
एक मध्ये एक अशी अवस्था होऊन जाते, एक शून्यासारखी अवस्था येते. जे आपल्या गोष्टीमध्ये सांगितलं की जेव्हा प्रथम अग्निदेव गेला त्या यक्षाला बघायला, काय यक्षाचं रूप आहे, त्याला तो समजू शकला नाही. काय समजू शकला म्हणजे नुसतं पाहिलं, वार्तालाप केला, पण छोटीशी काडी देखील उडवू शकला नाही. कारण काय, त्याच्या मागे असलेली ईश्वराची शक्ती लुप्त झाली. म्हणजे अहंकार त्या ठिकाणी होता, रागत विष्ट होता, म्हणून तो चालला आला इथे. आणि ईश्वराच्या कृपेने एखादी जड काडी देखील इतकी हेवी होऊ शकते, मोठी, की वाऱ्याला देखील उडवता येत नाही, अग्नीला देखील जाळता येत नाही. काही करू शकतो परमेश्वर. कर्तुम अकर्तुम अन्यथा वा कर्तुम शक्य. तो करेल, करणार नाही, उलट करेल. म्हणतो गणपतीने दूध काय प्यायलं, बाकी थोडे दिवस करून पाहिलं, शेवट थकले, बंद झालं सगळ्याचं. तुम्हाला नाही समजणार ते काय. ते शास्त्राने आधीच सांगितलं की ईश्वर करू शकतो, करणार नाही, काहीतरी वेगळी करेल. कर्तुम अकर्तुम अन्यथा वा कर्तुम शक्य. पण सगळ्यांनी सायंटिफिक माइंडेड लोकांनी आपलं टाळका घातलं, योगी लोकांनी सांगून पाहिलं, पण ते तुमच्या परिसरातला भाग नाही. याचं कारण आधी तत्व सांगितलं की जे विदित असेल त्याला तुम्ही जाणू शकता. म्हणजे जाणण्यासारखं असेल, ऑब्जेक्ट असेल तर विषय असेल तर अविषयत्वात. तो काही डोळ्याचाही विषय नव्हे, कानाचाही नव्हे, प्राणाचाही नाही, मनात आधी सांगून झालं. आणि मग त्याचंच निर्देशन आपला ज्या तत्वबोधासारख्या ठिकाणी सांगितलं की ह्या देवता ह्या एक एक आपल्या ज्ञानेंद्रियाचं प्रतीक आहे. वायुदेवता हे प्रतीचं आपल्याला स्पर्श ज्ञान होतं, त्यासाठी वायुदेवता उपयोगाची आहे. ही आपल्या ज्ञानेंद्रियाच्या दृष्टीने, कर्मेंद्रियाच्या दृष्टीने त्या कर्मेंद्रियाला शक्ती देणारा प्राणाचं प्रतीक आहे. अग्निदेवता ही आपल्या वाचेची देवता आहे, कर्मेंद्रियाची. म्हणून सुरुवातीला अग्निदेवता गेली म्हणजे कर्मेंद्रिय सगळे तिकडे पणाला लावले तरी तो कर्मेंद्रियाचा विषय नव्हे सांगून टाकलं, परत आला. सतत एव निवृत्ती, तिथून तो परत आलं. दुसऱ्या गोष्टीचा भाग होता की लगेच वायुदेवाला पाठवलं. तोही अभिमानाने गेला, अहंकाराने गेला. जिथे अहंकार आहे तिथे परमात्म्याच्या दृष्टीने त्याला देखील तीच राहिलेली काडी उडवता आली नाही. एक जाऊ शकला नाही कारण जाण्याची शक्ती विड्रॉ केली परमेश्वरांनी. इलेक्ट्रिकल करंट ऑफ, काय करणार. दुसरा गेला, तोही फेल झाला, परत आला. तेव्हा तिसरा, दोघाला ठोकर लागला आणि तिसरा हुशार होऊन गेला की आपण काहीतरी आता आपला ॲटिट्यूड बदलून गेलं पाहिजे. ते म्हणजे देवानाम राजा इंद्र. हा आता मला आधी खूप याच्यात मग सांगण्यासारखं आहे, पण एवढं लक्षात ठेव, जमलं तर तत्वबोध शंकराचार्याचा जरूर वाच. म्हणजे आपल्याला बेसिक समजते वेदांतच की त्याने सांगितलं की प्रत्येक इंद्रियाची अधिष्ठाती देवता, प्रिसाइडिंग डिटी बाहेर या ब्रह्मांडात आहे. कानाने तुम्हाला शब्द ऐकायला येतो, बाहेर स्पेस आहे म्हणून. त्वचेने स्पर्शज्ञान होतं, बाहेर वारा आहे म्हणून. नाकाने घ्राणन क्रिया होतात, बाहेर आपल्या पृथ्वी आहे म्हणून, किंवा अश्विनी कुमार आहे म्हणून. असं डोळे बघू शकता, सूर्य देवता आहे म्हणून, किंवा अग्नीचं प्रतीक असलेले. आता याच्यापैकी दोन घ्यायचे त्यातला अर्थ, आणि तोच अर्थ तुम्हाला 15व्या अध्यायात दिसेल की नतत भास आहे ते सूर्य न शशांक. एक असं म्हटलं आणि दुसरं यदा आदित्यगतम तेज जगत भास आहे ते केलं. ज्याच्या चेत्याने आदित्य देखील, सूर्य देखील जगाला प्रकाशमान करतो, असा स्वयंप्रकाश असलेला परमात्मा. आणि म्हणून सद्गुरूला म्हणतं समर्था रवी शशी अग्नी नेणती त्या रूपात. तिथे हे चालू शकत नाही त्यात, कारण स्वयंप्रकाशत्वा, स्वयंप्रकाश असल्यामुळं. आणि त्या मग दोघांचं आपल्याला समजू शकतो, परत आले. पण तिसऱ्याच विचित्रच घटना घडली की इंद्र मनाने निर्धार करून गेले. उत्साह होता, श्रद्धा होती, त्याच्यानंतर त्याला म्हणतात तत्परता, म्हणतात की परत यायचं नाही काम झाल्याशिवाय. पेशन्स होता, श्रद्धेबरोबर सबुरी पाहिजे, पेशन्स हवं. हे सगळे गुण, धैर्य होतं. आणि ह्या सगळ्या ह्या मनाच्या मूल्यासहित तिथे गेले, नम्रतेने गेले. परत नम्रता होती, हे समजूनच घ्यायचं. दोघांना ठोकर वाजले, आपण बघून ठेवू काय ते. तिथे गेल्यानंतर ते अंतर्धान पावलं. याचा अर्थ काय की साधक काही का जेव्हा उपासना करतो सगुणाची, आणि तिथून ज्या निर्गुण निराकाराच्या चिंतनात लागतो. हरीला देखील म्हटलं आहे, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथून चराचर तया हरीशी भजे. भजे म्हणजे त्याचं चिंतन करा.
आता इथून जायचं म्हणजे खूप दिवसाची आपल्याला सवय असते. आणि जेव्हा साधक एक सगुणाची उपासना करून आपल्या नामरूपाचे पलीकडे आपल्या चिंतनाच्या भूमिकेत उतरतो, तेव्हा हाताशी अजून ब्रह्म लागलेलं नसतं आणि इकडचं सुटलेलं नसतं. त्यात एक प्रकारचा ब्लँकनेस येतो, त्याच्यात सगळं काहीच शून्य अवस्था होऊन जाते. पण आपल्या शास्त्रात शून्य म्हणजे ते म्हटलं नाही की ते शून्याचं द्या, ज्याच्यामुळे विचारांचा अभाव देखील प्रकाशितो, तो आहे साक्षी. केवळ विचाराच्या भावाला साक्षी प्रकाशित करतो नव्हे, पण विचाराचा अभाव होत असताना देखील साक्षी तसाच असतो. आविर्भाव तिरोभाव ज्ञाता, विचारांचा आविर्भाव प्रकटणं आणि विचाराचा तिरोभाव, विचार तसंच तिरोधते म्हणतो त्याने, की विचार डिसॅपिअर होणं संपणं. स्वयं आविर्भाव तिरोभाव रहिता, स्वतः आविर्भाव आणि तिरोभावाच्या तो पलीकडे आहे. उत्पत्ती विनाश रहितम चैतन्यम, त्या चैतन्याला उत्पत्ती विनाश नाही. विचार येतात निघून जातात, झोपेच्याच विचार नसतात, तरी पण ते चैतन्य असतं. नाही तर माणूस जागा होणार नाही झोपेत. आविर्भाव तिरोभाव ज्ञाता, स्वयं आविर्भाव तिरोभाव रहिता, स्वतः आविर्भाव आणि तिरोभावाच्या पलीकडचा आहे. स्वयं ज्योती, स्वयं ज्योती म्हणजे स्वयं स्वप्रकाश, ज्ञानस्वरूप असलेला. साक्षी ती उच्चते, म्हणजे हा साधक त्याची साक्षीत्वाची जेव्हा साधना करतो तेव्हा संपूर्ण त्याचा, आणि तो कोणत्या मनाचा साधक करेल, इंद्र स्थितीला पोहोचलेला माइंड. तो जर अग्निसारखा आड्यातीने जाईल तो त्याच्या जवळपास जाऊच, मला काही समजत नाही, बेकार आहे वेदांत असं म्हणेल तो. दुसरा वायूसारखा जाईल त्याच्याच पद्धतीने रागद्वेष घेऊन अहंकारांनी, तर तो त्याला काही समजू शकणार नाही. पण दुसरा नम्रतेने गेला आहे, उत्साह आहे, धैर्य आहे, प्रेम आहे, तत्परता आहे. म्हणून गीतेत म्हणजे काही श्रद्धा तर असली पाहिजे, पण श्रद्धेजवळ साथ कशाची पाहिजे, श्रद्धावान नभते ज्ञानम तत्परा आणि संयतेंद्रिया, तत्परता पाहिजे. हे सगळे गुण ह्या इंद्रामध्ये होते. अशा मनाने साधक त्याला जाणू शकतो, पण ते मनच त्या ठिकाणी डिसॅपिअर होतं समजतं. किंवा म्हणून सांगितलं तस्मिन एव आकाशे, की त्या आकाशात ते जे यक्षाचं रूप आहे ते तिरोधते. तिरोधते म्हणजे अंतर्धान पावलं. ऐकलं ना तुमची गोष्ट काल, तसे विचार सगळे संपतात त्या ठिकाणी. आणि त्याच आकाशे म्हणतात तस्मिन एव आकाशे स्त्रिय महाजगाम बहुशोभमाना उमा हिमवती, उमा हिमवताची पुत्री अत्यंत दैदिप्यपान अशी देवी त्या ठिकाणी प्रकटली. आणि मग डायलॉग बदलला आता संवाद. आधी संवाद यक्षांनी अग्नी आणि वायूचा इंटरव्ह्यू घेतला, प्रश्न विचारला की कोण आहे तुम्ही, काय सामर्थ्य आहे. आता तो प्रश्नच नाही, ती स्वतःच विद्यादेवी होती. उमा म्हणजे श्रुती माता. साधकांनी खरोखर काही दिवस जर अंतःकरण शुद्ध केलं असेल तर कधी ना कधीतरी वेदांतात त्याचा संपर्क येऊन तिथे त्याच्या साधनेची ती कर्तव्यता होते. नाही तर खूप करतो आपण, योग याग दरी करिता, तीर्थधाम दरी फिरता, व्यर्थ व्यंचना, गुरुविन शांतीना म्हणा. आणि मग विद्यादेवी डायरेक्ट प्रकट नाही होत त्याला, पण कोणातरी गुरुच्या द्वारा त्याला उपदेश प्राप्त होतो, त्याचं जीवनाची ती कर्तव्यता होते. मग त्याच्या आधी एक प्रकार सुटला, दुसरा सुटायचा. कारण याचं डेमॉन्स्ट्रेशन पुढे येणार आहे प्रत्यक्षात, म्हणून तुम्हाला हे आवश्यक. समुद्र म्हणजे लाटांचं सातत्याने असं प्रगट होणं, अखंड सुरू असतो लाटांचा प्रवाह. तसेच विचारांचा सतत येणे प्रवाह म्हणजे मन. पण जेव्हा असं सगळ्यात ऑब्जेक्टिव्हिटी किंवा सगळे विषय सुटून मनाला काही राहत नाही, तेव्हा ते शून्यासारख्या अवस्थेत जात असतं. पण त्याला देखील प्रकाशित करण्यासाठी त्या शून्याच्या ठिकाणी, अवस्थेच्या ठिकाणी श्रुती माता साधकाला मदत करते. किंवा जेव्हा तो विचारतो गुरुला जाऊन की काय वस्तुतात, तेव्हा तिने त्या उत्तर दिलं. ते काय होतं ग यक्षाचं रूप, म्हणजे गोष्टी रूपाने जाईल. यक्ष या क्ष काय विशेष क्ष वस्तू आहे काहीतरी. तर तेव्हा तिने उत्तर दिलं की सा ब्रह्मेती होवाच, ते ब्रह्म आहे असं तिने सांगितलं. ब्रह्म म्हणजे खूप दूर नाही, आभाळात वगैरे बसलेलं, आपल्या विचाराच्याच मागे आहे. इव्हन 3 अवस्थांचा जो प्रकाशक आहे त्यालाच ब्रह्म म्हटलंय. यस्वप्न जागर सुषुप्तम अवैती नित्यम तद ब्रह्म निष्कलमहम. आणि जागृत आणि स्वप्न अवस्था भावात्मक आहे विचारांच्या, आणि निद्रावस्था अभावात्मक आहे.
पण अवैती जाणती, त्या ठिकाणी जाणतं ते त्याच्यापासून वेगळं आहे. पण आपण ते बुद्धीने जाणण्यासारखं नाही, आणि म्हणून कोणीतरी मदतगार असलं पाहिजे. श्रुती उत्कृष्ट मदत करते अशा साधकाची, ज्याचं अंतःकरण सरळ असेल. आणि मग त्याला समजलं प्रथम हा विधानचकार हा ब्रह्म इथे, त्याला हे ब्रह्मस्वरूप आहे, आपलं स्वरूप आहे असं त्या इंद्राला समजलं. तसंच गुरुजन देखील श्रुतीचा आश्रय घेऊन मग आपल्याला तत्वमसीचा उपदेश करतात. तसा 9वा चाचपडत होता, 9 मोजून झाल्यानंतर 10वा दिसेच ना, वास्तवता तोच 10वा आहे. त्याच्या आधी भरपूर विक्षेप होते. 10वा नदीमध्ये गमावला असेल, भोवऱ्यात सापडला असेल वगैरे, खऱ्या अर्थानं तो स्वतःच आहे. आता तोच ते आहे हे सांगण्यासाठी देखील कोणी सांगितलं पाहिजे राईट टाईमवर. 9 मोजून झाले, विक्षेप संपले. आता आवरण राहतं. आवरणाच्या अवस्थेत असा ब्लँकनेस येऊन जातो साधकाच्या अंतःकरणात. सगुणाच्या उपासनेने अंतःकरण शुद्ध झालेलं असतं, शांत झालेलं असतं. त्या निरव शांत अवस्थेत गेल्यानंतर तो आता चाचपडत असतो. आणि तिथे गुरुवाक्यच उपयोगाला पडतं, श्रुतीच्या अनुसार असलेलं. आणि तिथे जसं त्या 10व्याला सांगितलं की तू 10वा कुठे शोधतोस, तूच आहे, त्वं दशमूसी, आणि त्याने म्हणलं की दशबहुमस्मी. तसं इंद्राला त्या श्रुती मातेचा उपदेश झाला की ते जे होतं ते ब्रह्म आहे, आणि ते ब्रह्म काही तुझ्यापासून वेगळं नाही, तेच तू आहेस. आणि जेव्हा सांगितलं तर तोही अंतर्मुख होऊन त्याने ते अध्यारू त्याच्यात किती आपलं स्वरूप जाणून घेतलं. आणि जाणल्यानंतर काही बोलून दाखवत नाही की मला आता ब्रह्म समजलं म्हणून. झोप लागल्यानंतर कोणी म्हणेल का मला झोप लागली म्हणून? आणि एखाद्याने म्हटलं तर काय समजायचं, ते समजायचं. ते काही नारे लावायचे आवश्यक, चुपचाप. आता हे सगळं सांगून झाल्यानंतर आख्यान त्याचं निर्देशित करणार आहे. इंद्रिय आणि मनाची त्या ठिकाणी पोच नाही. न मनहा न विद्महा न विजानीमहा. याचं कारण काय, ह्या ज्ञात आणि अज्ञाताच्या पलीकडे आहे. पण शून्य नव्हे हे सांगायचं. इथे शून्यवादी आणि शंकराचार्याचं इथं मतभेद आहे. शून्यवादी लोकांनी त्याला आत्म्यालाही शून्य करून टाकलं. ते म्हणतात की आत्म्याला शून्य होतं, तू स्वतःला शून्य म्हणशील. कोण म्हणतो शून्य आहे म्हणून? तर अशा ठिकाणी मनसा एव इदम आप्तव्यम, ह्या शुद्ध मनाने त्याची प्राप्ती होते. आता त्याचं ते कसं होऊ शकतं, आता त्याच्याबाबत आता 4था खंड या ठिकाणी उघडलेला आहे. 4थ्या खंडातला तो शेवटचा भाग राहिला आपल्याला. बाकीच्या गोष्टीचा भाग आपण वाचून झाला. आता शेवटच्या खंडात तुम्ही 4था मंत्र काढा, तस्येष आदेश. काहीतरी दृष्टांत उदाहरण दिल्याशिवाय साधकाला समजत नाही की कशा तऱ्हेचा हा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स येत असतो ह्या ध्यानाच्या अवस्थेत. पाहिजे की सूर्योदय एकदम होत नाही, तुम्हाला तर माहित आहे. आणि त्यावेळेस देखील आपल्याला पक्षासारखी श्रद्धा असणं आवश्यक आहे. श्रद्धा फार महत्वाचा विषय. म्हणून टागोरांनी म्हटलं आहे, फेथ इज अ बर्ड दॅट फील द लाईट अँड सिंग्स व्हेन द डॉन इज स्टील डार्क. खचून जाऊ नका कधी परिस्थिती घेऊन. त्या पक्ष्यांकडे बघून त्याला संदेश मिळाला की पक्षी अशा वेळेस किलबिल करत असतात की ज्यावेळेस रात्र ढळलेली नसते, दिवस अजून उजाडलेला नसतो, म्हणजे सूर्याचा उदय झालेला नसतो, पण त्याला आतूनच पहिलं तिरी काव कोकता याच्याप्रमाणे एक निर्देशन मिळत असतं की आता सूर्योदय होणार आहे, रात्र ढळेल. असं जर तुमचं पॉझिटिव्ह माइंड नसेल तर ध्यानात नाही, व्यवहारात देखील तुम्ही काही प्राप्त करू शकता. खूप प्रसंग येतात आपले. पण फेथ इज द बर्ड, फेथ म्हणजे आपल्या श्रद्धा आहे पक्षाप्रमाणे. कसं, दॅट फील्स द लाईट, त्याला लाईटचं प्रकाशाचं फिलिंग होत असतं की आता येणार आहे. आणि सिंग्स वेन द डॉन इज स्टील डार्क, डॉन म्हणजे सकाळची वेळ, प्रतकाच. तसं हे डार्कनेस आलंय त्याच्यात, उत्साह सोडला नाही. आणि अशा मनाला जर इंद्रिय स्थितीला पोहोचलं असेल तर त्याला त्या परमात्म स्वरूपाची अनुभूती, आत्मसाक्षात्कार होतो कसा, ते आता उपमा देऊन सांगत आहे, दृष्टांताने सांगत आहे. आता 4थ्या ह्याच्यात भाग येतो. तस्येष आदेशः यदेतद् विद्युतो वैद्युतदा
त्या तदाच्या नंतर 3 चाकडा लिहिला आहे. ते लांब म्हणायचं असतं कशासाठी की आता हे आदेश म्हणजे उपमोपदेशा, उपमा सहित आता तुम्हाला हा या ठिकाणी उपदेश देत आहे म्हणून 3 चाकडा. तस्येष आदेशः यदि तद् विद्युतो विद्युतदा इति नेमिषदा इत्यधिदैवतम्. आता अशा अवस्थेत श्रुतीमातेने साधकाला सांगितलेलं आहे किंवा गुरुजनांनी त्याला शब्द सांगितला तर अनुभव घ्यायचं काम त्यालाच आहे, करावं लागेल. तर तो स्वानुभव किंवा आत्मसाक्षात्कार होतो कसा? अशा अंधकाराच्या परिस्थितीत मन पोचलं असताना देखील इथे विक्षेप संपले, फक्त आवरण राहिलं. मी कोण आहे त्याला समजत नाही. तर तस्य एष आदेशः, शंकराचार्य भाष्यात म्हणून आदेशा म्हणजे उपमोपदेशः, म्हणजे उपमा देऊन या ठिकाणी तुम्हाला आता त्याचं स्पष्टीकरण केलं जाते. कसली उपमा देत आहे पहा. यद एतद विद्युतो विद्युतदा, यद एतद जे काही हे ब्रह्म किंवा चैतन्य सांगितले कसं प्रकटतं त्याच्या हृदयात अशा विद्युतः विद्युतदा, तसं बीज चमकून जाते चटकन. त्याचं प्रत्यक्ष दर्शन, आत्मस्वरूपाचं दर्शन होत असताना हा उपमेने सांगत असल्या म्हणून आता की जसं बीजांच्या प्रकाशाप्रमाणे एकदम ते प्रकाशित होत असतं. म्हणजे वीज आपल्याला कधी आपलं आगमन सांगत नसते केव्हाही, ती स्वतः प्रकाशमान असते आणि त्या सगळ्या परिसराला प्रकाशित करून जाते. इथे जेव्हा जेव्हा प्रकाश शब्द येईल अध्यात्मात तेव्हा काळा, हिरवा, पिवळा करू नका. करायचं असेल तर टाइम वेस्ट करा सगळ्या, आपल्याला काय म्हणायचं. इथे ज्ञानाचा प्रकाश आहे. उजेडी राहिले उजेड होणे, म्हणजे आपलं उजेड पाडू नये. तर अशा तऱ्हेचा तो कसा त्याच्यात काही एकदम असं पहा ना तुम्ही, जेव्हा वीज पडतो तुम्ही कल्पना करा, ते खूप अत्यंत भयंकर ते घनदाट वादळ असते अगदी त्या अंतःकरणाची तिथे त्याच्या इंद्रियाची समजत नाही काय आता काय होईल. आणि अशा ह्याच्यात ते सांगते नाही विद्युत केव्हा येईल म्हणून. तसा हा अनुभव तुम्हाला सांगून येत नाही की यावेळेस मी येईल म्हणून राय बोल. बस याच्यात एक गोष्ट आहे, ते इमिजिएट म्हणजे ताबडतोब होत असतो तो अनुभव. दुसरी गोष्ट याला म्हणतात शीघ्रता. दुसरं स्पष्टता, म्हणजे स्वतः तो प्रकाशित होत असते वीज आणि आजूबाजूला प्रकाश. तसे हे प्रथम अशा अंधकारमय स्थितीत गेलेल्या साधकाच्या शुद्ध अंतःकरण झाले साधकाच्या अंतःकरणात जेव्हाही ज्ञानाची किंवा आत्म्याची अनुभूती होत असते तेव्हा तो अनुभव देखील त्याला प्रकाशासारखा, प्रकाश नव्हे हा काळा पिवळा हिरवा. मग रामकृष्ण परमहंस म्हणायचे इट इज अ लाईट विदाउट एनी ॲट्रिब्यूट्स. तो प्रकाश त्याला कुठल्याही प्रकारचा गुणधर्म नाही, हिरवा पिवळा. बाकीचे काय सांगतात, आजकाल मी ध्यान करतो आणि आपल्याला आणि आपण काही लोक त्याच्याबरोबर आणखी इंटरेस्ट घेतात. सुरुवातीला तो स्वामी अशी ज्योत येते थोडा वेळ, मग त्याला तर थोडंसं निळसर असा ऐकांमध्ये ऐकून घेतलं पाहिजे कोणाला, आणि मग तो येऊन असं निघून जातो. पण असं तेवढ्यात इतकं काय होतं की लख्ख प्रकाश पडल्यासारखं होतं माझ्या याच्यात, कधी हिरवा कधी पिवळा. मग शेवट विचारतं की किती वेळ असतो प्रकाश, कधी कधी 2, 2.5, 3 मिनिटं असं. आता इथे प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्या. हे 2.5-3 मिनिटं हे नित्य आहे की अनित्य आहे? आत्मतत्व कसं आहे? अनित्य, नित्य, नॉट कंडिशन बाय टाइम. कसं तुम्ही करता? म्हणून ज्याला ही दृष्टी आहे तो या ह्याच्यात वाहून जात नाही. आजकाल आणि काही काही संप्रदाय तयार झाला सांगतो. कोणीतरी सांगतो मग आता उद्या मी सुद्धा हवं करू शकतो, 10 लोक स्वामीजीला साक्षात्कार झाला टाळक तसा प्रकार. अरे भलतं नका करू, याच्याप्रमाणे पाहिजे.
आणि म्हणून आता हे सांगत आहे की हे त्याच्यासारखं आहे फक्त तसं. आणि तुम्हाला कल्पना करू शकता बिलकुल जेव्हा वीज प्रगटते तेव्हा अत्यंत घनदाट अंधकार छायलेला असतो. तसं आता इंद्राच्या स्थितीला गेले म्हणून काय झालं की की तिरोधने म्हणजे ते जे आधी काही ते वार्तालाप करणारी यक्षाचं रूप होतं ते अंतर्धान पावलं म्हणजे सगुणाचं रूप संप्रदाय. पण अजून निर्गुणाचा संग नाही लागला म्हणजे पूर्णत्वाचा. तर अशा ह्याच्यात त्याचं ते प्रकटन आहे ते विद्युत प्रमाणित असतं. आणि विद्युतमध्ये काय विद्युत आपलं आगमन सांगत नसते की मी केव्हा प्रकटणार आहे म्हणून. इमिजिएट नॉट मिडिएट ताबडतोब. दुसरी गोष्ट ते अकस्मात होऊन जातं. शिवाय स्पष्टता म्हणजे ते स्वतःच प्रकाश रूप असते. त्याच्यामुळं विचार त्या ब्लँकनेस जरी झाला तर त्याला देखील ते प्रकाशित करून टाकते. संपूर्ण सभोवतालचा प्रकाश एक सेकंद काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड असेल पण तेवढ्याचं करून टाकते. तसं आपल्या मनात आता विचाराबाबत करा. विचार येतात असं करून बिलकुल ब्लँकनेसमध्ये गेलाय. मग तिथे इंद्रस्थितीसारखं प्रतीक्षा करत आहे. तर तिथे त्याला त्याची आपण होणं जाणीव होते त्याची. आता हे सुद्धा अधिक जवळीकतेने समजा म्हणून हे जसं हे ब्रह्मांडातलं उदाहरण दिलं विद्युतचं तसं पिंडामध्ये डोळ्याची उघडझाप करण्याचं उदाहरण दिलं आहे. इति निमिषदा की निमिषार्धात ते अदृश्य झालं. इथं तस्य एषः आदेश हा त्याचं वर्णन आहे. म्हणजे डोळ्याची उघडझाप होत असताना पहा एक उघडतो आपण आणि झडपतो. ते करत असताना तुम्हाला प्रयत्न करावे लागत नाही. तुम्ही जर मुद्दाम कॉन्शियस झाले तर तुम्ही काही समजा का काही तणाव असलं तर तुमचे मिलमिल जरा जास्त होत. बाकीचे तर होतच असतात स्पॉन्टेनियस. या तीन गोष्टी सांगितल्या. एक तर शीघ्रता आहे, दुसरी स्पष्टता आहे आणि तिसरी सहजता आहे. बस तसं डोळ्याची उघडझाप कशी असते आपल्याला प्रयत्न आपण बोलताना देखील आपली डोळ्याची उघडझाप चालू असते. कोणाला जर पाहायचं असेल तर पाहतच. तसं नाही करत आपण. अंतर्मुख व्हायचं असेल डोळे बंद करतो तो भाग वेगळा. पण नेहमी आपण एक स्पॉन्टेनियसली बोलतो तेव्हा डोळ्याची उघडझाप सहजतेने एफर्टलेसली म्हणजे काही प्रयत्न न करता. आणि याच्यासाठी दृष्टांत दिला कुठला अधिदैवताचा म्हणजे मुख्य कोणता विद्युतचा. प्रकाश नाही प्रकाशासारखं ते सडन व्हिविड स्पष्ट आणि इमिजिएट ताबडतोब होत असतं ते. आणि चौथी गोष्ट डोळ्याच्या उघडझापीसारखं ते कसं असतं सहज. बस लावलेली समाधी तुटते. इति अधिदैवतम. आणि म्हणून समर्थाने म्हटलं आहे की त्यासाठी मग अशा वेळेस शेवटचा विचार संपला दुसरा काही येत नाही. त्या ठिकाणी गुरुच्या कृपेने तू जाणतो की सोहम तो मी आहे. जेव्हा हा जीवात्मा पंचमहाभूताच्या शरीरात गुंतला असता तेव्हा तो म्हणतो तत्वी गुंतला म्हणे कोहम कहा अहम मी कोण आहे मी कोण आहे. लहान मुलगा जेव्हा रडत असतो ना तो आवाज काढतो आपल्याला समजत नाही. आज जन्माला याच्या आधी हा जीवात्मा म्हणत असतो की आता ह्या मनुष्य जन्माला येणार आहे मी माझ्या जीवनात मी सार्थक करणार आहे मी. आणि आत असताना तो सोहम भावत असतो मी तो मी आहे. पण बाहेर पडला रे पडला की त्याचं वक्तव्य बदलतं कहा अहम कोहम कोहम कोहम. नाही रडलं तर आपण त्याला सुई लावून पाहतो टोचून की का रडत. आणि मग जेव्हा परत गुरुजनांकडे जाऊन त्याला हे समजतं की काय अनात्म आत्मा ते त्याच्याहून वेगळा तर मग तो देखील चिंतन करताना विवेके पाहता म्हणे सोहम विवेकाने तो सोहम शब्दात जातो. पण शेवट हे दोन शब्द देखील मावळले असतात. सोहमच्या जपन बोलीला ती स्थिती आहे महावाक्याच्या अनुसार. अनन्य होता अहम सोहम मावळली तेही वृत्ती संपते. तर अशा अवस्थेला जेव्हा संपूर्ण जाणीव नेणीव संपूर्ण या ठिकाणी संपलं. कारण मागे आपल्याला उदाहरण दिलं होतं की जाणीवीच्या
पलीकडचं म्हणजे वेगळं आहे जाणीवून आणि नेणव्याहून देखील पलीकडचं आहे. अशा अवस्थेत गेला असताना साक्षात्कारच्या क्षणी तेच आपलं स्वरूप आहे असं सहा अहम सोहम असं जाणतो. तिथे आता शब्द राहत नाही, ती अवस्था होते. आणि आपल्या याच्यात निर्विकल्पाची अवस्था सांगितली नसते. पूर्व विकल्पेतू, पूर्वीचा विकल्प संपलेला असतो. यावत अन्यस्य न उदया, जोपर्यंत दुसऱ्या वृत्तीचा उदय होत नाही. निर्विकल्प एक चैतन्यम, निर्विकल्प एक चैतन्य ताव स्पष्ट विभासते. तसं लाटा येत असताना मध्ये एक प्रकारचा हॉलो किंवा एक अशी पोकळी होते, एक विचार येतो दुसरे म्हणतात. पण आपल्या मनात इतके जोराचे विचार सुरू होत असतात की मध्ये काही ही चैतन्याची काही जाणीव राहत. पण इथे जेव्हा हा अंतर्मुख होऊन पाहतो तेव्हा अशा तऱ्हेने तो आपलं स्वरूप आहे असं जाणतो. आता या ठिकाणी महत्त्व दिलं आहे आदिदैवतातलं उदाहरण देऊन, म्हणजे विजेचं. आणि म्हणून इति अधिदैवतम, जे ईश्वरापासून येत आहे, अननोन आहे, त्याला अधिदैवत म्हणतो. आता ज्याच्याद्वारा आपण पाहतो, आता 3 शब्द तुम्ही लक्षात ठेवा माहितीसाठी. ज्या उपाधीच्या द्वारा आपण बाहेरच्या वस्तू विषयाला पाहतो त्याला म्हणतात शरीराशी लागले असल्यामुळं अध्यात्म. जसं डोळे हे नारळाचं झाड पाहण्याचं अध्यात्म आहे. बाहेर ज्याला त्या नारळाच्या झाडाला पाहतो ते अधिभूत, म्हणजे पंचमहाभूतापैकी नोंद असलेल्या परिसराचा अधिभूत. ज्याच्यामुळं मला हे दिसतं ज्या प्रकाशात, तो सूर्य अधिदैव आहे. पण तिघांचा जो प्रकाशक आहे तो कसा आहे, अधिदैव, अधिभूत आणि अध्यात्म, म्हणजे हे सापेक्ष आहे, त्याच्या पलीकडचं. तर ह्या ध्यानावस्थेत असताना ह्या अतीत अवस्थेत तो अशा तऱ्हेनं आपण होऊन पुजतो. गुरुजनांचं काम फक्त तुम्हाला सांगणं. मोठके गुरुमुखे उदयजत असे, परी हृदय स्वयंभूच असे, प्रत्यक्ष फाव लागे तैसे अपयसाचे. अपयसाची शब्द फार मजेदार आहे. आपण होऊन त्या ठिकाणी पकडतो. तिथे काही ज्ञाता, ज्ञेय, ध्याता, ध्येय असं सगळे काही राहत नाही. आणि गुरुदेवांनी उदाहरण दिले की एखादा कोणी पोहत असताना जेव्हा बुडाशी गेला असेल तर तो देखील त्याला आवाज देखील करू शकत नाही. रमण महर्षींनी त्या अंगठीचं उदाहरण दिलं की अंगठी एखाद्या विहिरीमध्ये जर गेली असेल आणि तेव्हा खूप खोल अशी डुबकी घेत असतो. आता गमावलेली गोष्ट जेव्हा सापडते, ऑलरेडी होतेच ते नित्यप्राप्त, पण फक्त आपल्या अंतर्यामी जाऊन बघायचं होतं. ते बघून जेव्हा अंतर्यामी रूपाची ते एकरूप तो अंगठी घेतो, तो एकरूप होऊन जातो. आनंद होतो त्याला, पण तो सांगू शकत नाही. खूपच झालं तर बुडबुड येतात नाकातून त्याचे. तसा हा त्याच्यासारखा अनुभव सांगितला आहे. आणि त्या ठिकाणी प्रयत्नाच्या आवश्यकतेनं आपण होऊन जाय. हे बघा, आपल्याला कोणाकडे जायचं असेल तर आपल्याला प्रयास करावा लागतो. तुमच्याकडे येऊ का, किती वाजता येऊ वगैरे, मी आहे कमीन सर. पण हा मार्ग कसा आहे, तुमच्या स्वरूपाकडे जाण्याचा आहे तिथं. आणि त्याला अशा तऱ्हेने त्याला हे जे पुस्तकातून मस्तकात गेलेलं ज्ञान आहे ते आत्मसात होतं. अशा तऱ्हेने ते आपलं स्वरूप आहे तो जाणतो. स्पष्ट, शीघ्र आणि सहजतेने हे सांगून आता दुसरं आपल्याला ज्याच्याद्वारा आपण चिंतन करतो ते आहे आपलं मन. आणि कसलं मन असलं पाहिजे, त्याला जर साक्षात्कार करायचं असेल तर इंद्रस्थितीसारखं गेलेलं मन त्याच्या मनाने पाहते. आणि मन म्हणजे विचारांचा प्रवाह. आता त्याचं उदाहरण देऊन आता कसे त्याला ही दृष्टी प्राप्त होते हे विशद करत आहे 5व्या मंत्रामध्ये दुसऱ्या शब्द. अथाध्यात्मं यदेतद् गच्छति वच मनः अनेन चेतत् उपस्मरति अभीक्ष्णं संकल्पः. अथ शब्द वापरला. अथ म्हणजे यानंतर. आता तुम्हाला अधिदैवताचं उदाहरण देऊन सांगितले की कसा त्याला सहजतेने साक्षात्कार होतो. आता ज्याच्याद्वारा किंवा ज्याचा उपयोग करून जे स्वतः त्या अवस्थेमध्ये विराम पावले असतं ते मन त्या शरीराच्या अंतर्गत असल्यामुळं त्याला शब्द आपल्याला अध्यात्म.
म्हणून आता म्हणे अथ अध्यात्म. आता ह्या बेष्टीमध्ये मायक्रोकॉझम मधलं मनाचं उदाहरण देऊन आता तुम्हाला सांगत आहे ऋषी. म्हणून अध्यात्म एतत् मनः, हे मन. आणि मनाची आपण व्याख्या पाहिली, मन म्हणजे विचारांचा प्रवाह. जसं नदी म्हणजे पाण्याचा प्रवाह. जसा नदीचा प्रवाह तशी नदी. प्रवाह घाणेरडा तर नदी घाणेरडी. प्रवाह स्वच्छ तर नदी स्वच्छ. प्रवाह चंचल तर नदी चंचल. प्रवाह स्थिर तर नदी स्थिर. एवढं जर समज असेल मनाला लावा. म्हणून संतांनी कधी कधी गंगेची उपमा दिली. गायची गंगा वाहे तैसी त्याचे मन. तर एतद मन, हा मन म्हणत असताना त्याचं काम काय करतं? अभिक्ष्णम संकल्प. हा एक व्याख्या केली मनाची, संकल्प विकल्पात्मक मन. ते तत्वबोध वाचा तुम्हाला. संकल्प हे नेहमी उद्याबाबतचे असतात. आपल्याला हे करायचं, हे प्लॅन्स करतो. आणि विकल्प म्हणजे आपल्याच्यात येणारे संशय, हे करू की करू नये, हे बरोबर आहे की बरोबर नाही असं. आणि त्याचं थोडस उन्नत आणि विकसित रूप म्हणजे बुद्धी, निर्धार होतो आपला. म्हणून निश्चयात्मिका अंतःकरणवृत्ती बुद्धी. मन म्हणत असताना उपलक्षणेने मन म्हणजे दोन्ही कप्पे घ्यायचे अंतःकरणाचे, मन आणि बुद्धी. तसंच चित्त आणि अहंकार. चित्त म्हणजे झालेल्या गोष्टीचं स्मरण करणारं, ते म्हणतात चित्त मेमरी. आणि तिन्हीशी एकरूप झालेलं आपल्यामध्ये अहम तत्व म्हणजे अहंकार. तसं आपण कधी कधी कोणाला कपडे आलं म्हटलं एक शब्द, माझे सगळे कपडे घेऊन, म्हणजे सगळं आलं, शर्ट आलं, जॅकेट आलं, सगळं आलं. पण तुम्हाला एक स्पेसिफिक गोष्ट, माझी बनियन राहिली तर बनियन म्हणतं, कपड्यामध्येच आला. तसं हे मन शब्द हा कधी कधी या चारही अंतःकरणाच्या विचाराचे जे प्रकार आहे त्याचं निर्देशन करणारा वापरलं आहे. कधी कधी मन म्हणजे संकल्प विकल्पात्मक मन. हा संकल्प करणारं उद्याचं किंवा विकल्प करणारं असं मन. आणि मनाची सरळ व्याख्या गुरुदेवाच्या सांगितल्या पद्धतीप्रमाणे मन म्हणजे विचारांचा प्रवाह सरळ. आता विचाराच्या प्रवाहानुसार याला फक्त नाव मिळालं. विचाराच्या प्रवाहाची दिशा जर संशयात्मक असेल तर त्याला म्हटलंय मन. विचाराच्या वाहण्याची दिशा जर अशी निश्चयात्मक असेल त्याला म्हटलं बुद्धी. विचारामध्ये काही झाल्याचं स्मरण होत असेल किंवा पुढे व्हायचं असेल तर त्याला म्हणतात चित्त. आणि त्याची एकरूप होऊन मी करतो, मी भोगतो अहंभाव असेल तर अहंकार. आता हे सगळं त्याला कॅरी करणारा एक जनरल विचार आहे की विचार आपल्याच्यात येत असतात. तिथून सांगा ते कसं करतं? अभिक्ष्णम संकल्प. हा एतद मनः यद अभिक्ष्णम गच्छति इव. शब्द फार मजेदार आहे. ॲज दो, जणू काही ते मन फिरत मन जायतात. आता खऱ्या अर्थात मन विषयाकडे जातं की विषयात मनात विषय येतात, पहा दोन्ही. तसं व्यवहारात देखील आपण कुठे काही फिरायला गेलो तर स्टेशन आलं म्हणतो. मी मुंबईला जात होतो महालक्ष्मीनी, पुणे आलं. आता पुणे आले की तुम्ही पुण्याला आले, फॅक्ट सांगा. कधी कधी पायात चप्पल घाल. अगदी आता पायात चप्पल घालता का चपलेत पाय घालता? साहित्यिक MA मराठी स्पेशल. आता त्याचा आतला अर्थ घ्यायचा तसा. आता म्हणून मुद्दाम शब्द तोलून वापरला ऋषीने. जणू काही मन विषयाप्रती जात आणि मग त्याच्याद्वारा आपल्याला परसेप्शन होत असतं. पाहण्याचं ज्ञान, ऐकण्याचं ज्ञान. ते आपण काल पाहिलं परसेप्शनची थिअरी. ते चैतन्य मनामध्ये प्रतिबिंबित झाल्यानंतर, रिफ्लेक्शन झाल्यानंतर त्याला म्हणतात चिदाभास. याला कॉन्शियस थॉट म्हटलं, मागे येऊन गेला. आता त्याचं हे अधिक विवरण करत आहे. आणि तो जाणीवपूर्वक असलेला विचार डोळ्याच्या द्वारा जेव्हा घटाकडे जात असतो तेव्हा घटाचा आकार घेत असतं माझं पण. मग वृत्ती होते घटाकार वृत्ती. घटाकार वृत्ती म्हणते अहम घटम जानामी, मी घटाला जाणतो. वृक्षाकडे कर वृक्षाकार वृत्ती. याच्यावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की मन देखील विषयाकडे जाऊन विषयाकार होत असतं. इव म्हणत असताना हे आपणहून नसून त्याच्या मागे कोणाचं साह्य असलं पाहिजे? त्या चैतन्य, कॉन्शियस थॉट.
आणि ते इतकं फिरत असतं की खूपच, जसं लाटा एकदम एकानंतर इतक्या येत असतात की खूपच. म्हणून अभिक्ष्णम संकल्प, अभिक्ष्ण म्हणजे वारंवार. म्हणून संतांनी मोठं छान सांगितलं, एक बार हरिबोल, एक बार हरिबोल, शेवट बार बार हरिबोल. असं कारण असं एकदम जमावं लागतं की नेव म्हटलं तर कठीण आहे एकदा. पण वेळोवेळी असं ते फिरत असण्यासारखं ते फिरत असतं, म्हणजे विचारित असतात. एतत् उपस्मरती, तेच परत आणखी ते स्मरण करत असतं झालेल्या गोष्टीचं. चहा संकल्पाश्च संकल्प हा भवती, आणि त्याला संकल्प होत असतात म्हणताची. आता संकल्प जसे विषयाचे करता तसं आता भगवंताला परमात्म्याला विषय करा. या मनाबाबतच संपूर्ण अध्यात्मशास्त्रच मनाच्या याच्यावर आधारित. बाकी म्हणाले भागवतात देखील म्हटलं आहे की माणसाचं मनच बंधनासाठी कारणीभूत आहे आणि मनच मोक्षासाठी कारणीभूत आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. बंधामध्ये कोणत्या विषयामध्ये आसक्त असलेलं बंधनात, आणि ईश्वरामध्ये आसक्त असलेलं ते मुक्त होतं. फक्त त्याची दिशा बदलवायची. म्हणून ते उपस्मरती, ते करतच असतो संकल्प. आता तद अनेन साधक ब्रह्म उपस्मरती. आता जो साधक आहे तो विषयाचं सतत ध्यान करतो. तो कुठे वळवतो त्या मनाला? ज्याच्यामुळे मनाला विषयाचं ध्यान करायची क्षमता मिळते त्याच्या मागे असलेला जो सोर्स उगम असताना तिकडे नेतो. आणि मग अशाच्या एक हार्ट मोमेंट येऊन जातो विचारात, की जसा एखादा माणूस आता विषयाचा विचार करण्यात येतो. कशाचा करतो? ब्रह्माचा. म्हणजे वृत्ती कशी होईल? आता ब्रह्माकार. तसं घट पाहिला तर घटाकार वृत्ती, वृक्ष पाहिला वृक्षाकार वृत्ती, आता ब्रह्मचिंतन ब्रह्माकार वृत्ती, आत्माकार वृत्ती, ईश्वरकार. आणि म्हणजे मंत्र प्रार्थना कशासाठी करतो आपण? विचाराला मारण्यासाठी नाही, विचाराची दिशा त्या नारायणाकडे ईश्वराकडे करायचं बस. मन आणि अशा तऱ्हेने त्याची दिशा बदलवतं इतक्या वेगाने. आणि अशा वेळेस तिथे आपल्याला ती प्रतीती ते प्रतिबोध विदितम मतम. आता तो बोधम बोधम प्रतिविदितम आधी सांगितलं होतं की विचार विषयात येत असताना विचाराने विषयाच्या मागे लागू नका. ज्याच्यामुळं विचार देखील प्रकाशित होतात तिकडे जा. अनेन मनसा एव एतद ब्रह्म उपस्मरती. भाष्यकारांनी स्पष्ट केले, या मनाने साधक ह्या परमात्म्याकडे मन लावतो. तेव्हा मग नियम तो आहे की जसा विचार कराल तसं व्हाल. ॲज यू थिंक सो यू बिकम परमेश्वर. पण हे मन कोणतं आहे? हे मन इंद्र स्थितीला गेल्यासारखं, ज्यात उत्साह आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे, दया आहे, करुणा आहे, आणि शिवाय तत्परता आहे की काही या गोष्टीचा शेवट बघितल्याशिवाय मी थांबणार नाही बस. आणि तोच त्या संकल्प देखील ते संपलेलं असतं. म्हणजे आजकाल म्हणतात मनाला ट्रान्सेंड करा पलीकडे. कोणतं मन? जे शुद्ध मन आहे तेच मनाच्या पलीकडे जाऊ शकतं. आणि अशा याच्यात एक क्षण असा येतो की त्या ठिकाणी विचाराच्या ऐवजी विचाराच्या साक्षीकडे जेव्हा हा मन वळवतो तेव्हा साक्षी देखील हा सापेक्ष शब्द राहतो. जोपर्यंत साक्ष वस्तू आहे तोपर्यंत ना कुठली वस्तू पाहतो तोपर्यंत मी वस्तूला पाहणं. वस्तूला बाजूला गेल्यानंतर वस्तू नाही राहत, पण मी तसंच राहतो. तेच आपल्या गीतेत क्षेत्राच्या संदर्भात त्याला क्षेत्रज्ञ म्हटलंय. क्षेत्रम जानाति ती क्षेत्रज्ञ. आता क्षेत्रज्ञ वदा क्षेत्र. त्यात आता हे आलं बाहेरचे विषय, मनाचे विचार सगळं आत्ता जे आहे ते शुद्ध अवस्थेत दुसरं काहीच राहत नाही त्या एका शुद्ध स्वरूपाशिवाय. याच्यावर शंकराचार्यांनी कॉमेंट्री दिली आहे. म्हणतात की मनामध्ये हे शमदमादी असल्याशिवाय, शुद्धता असल्याशिवाय हे काही त्या तो साधक त्याचा अधिकारी होऊ शकत नाही. हे सांगून झालं. तुम्हाला आम्हालाही पटतं ते. आणि ते आपल्या याच्यात असं होतं देखील. पण का बरं त्याची दृष्टी प्राप्त होऊ शकत नाही? म्हणाले नाही, समाधी साधन रहितस्य
त्याला शम मनाची शांती नाही, दम म्हणजे हृदय इंद्रियावर संयम नाही, उपरती म्हणजे मनाला बाहेरनं काढून घ्यायची क्षमता नाही, तितिक्षा म्हणजे सहनशीलता नाही, शम दम उपरती तितिक्षा, श्रद्धेचा अभाव आहे, समाधान नाही, या सगळ्या 6 गोष्टी सांगितल्या आहे. शिवाय विवेक नाही, रागद्वेषातून जरा बाहेर उभं राहायची सवय नाही. अशाला काय होईल की मन नको म्हणतं तर परत ते रबरासारखं तेवढं चाललं जातं, परत येतं. म्हणून समाधी साधन रहितस्य नाही, अभिमान रागद्वेषादी युक्तस्य. अभिमान म्हणजे अहंकार, त्याच्याबरोबर लागलेले आहे राग आणि द्वेष. इंग्रजी म्हणतात लाईक्स आणि डिसलाईक, हे मलाच हवं, हेच नको, असं करून. ब्रह्मविज्ञाने सामर्थ्यम असती, त्या ब्रह्मविज्ञानाचं सामर्थ्य, त्या मनाला सामर्थ्य प्राप्त होत. मनाला सामर्थ्य देखील कोणापासून मिळत असतं? आधी प्रतिबोध विदितम श्लोक ऐका. आत्मना विंदते वीर्यम, आत्म्याचं चिंतन करण्याचं सामर्थ्य आत्मस्वरूपापासूनच मिळतं. फक्त त्याची दिशा आत्मस्वरूपाकडे बदलली तर आत्माकार वृत्ती होईल. आत्माकार वृत्ती वजा वृत्ती, काय राहिलं? शुद्ध आत्मस्वरूप. पण ते केव्हा होईल? की जोपर्यंत अशा इंद्रस्थितीला प्राप्त झालं की समाधी साधन नसेल, अभिमान राहित्य नसेल, असं होतपर्यंत नाही प्राप्त. ब्रह्मविज्ञाने ज्ञान होतं म्हणजे पुस्तकातून मस्तकातून शब्दातून, विज्ञाने सामर्थ्यमस्ती असं सांगितलं. याच्यासाठी अंतःकरणाची शुद्धी आवश्यक आहे. आता ऋषी परमकारुण्य त्यांनी पुढचा भाग सुरू करत आहे. हे समजतं आपल्याला तेवढं पुरतं, क्लासमध्ये फार बरोबर वाटतं. अरे म्हणा कशाला नुसतं इथून निघाल्याबरोबर इथं असतानाच अर्थ होते की फार वेगवेगळ्याच विषयाकडे, आणि खूप दिवसाची सवय असते आपल्या काही गोष्टी आहेत पुराणाच्या, रामायणाचं चालतं, ते तर आणखीच पंच त्या लोकांना. पण हे सगळं ते प्रतिकात्मक आहे ठिकाणी. इव्हन सीतेने देखील रामायण कसं उभं केलं तुम्हाला माहित आहे. नुसतं त्या सुवर्णमुखाकडे पाहून चुपचाप राहिली बिघडलं असतं का? पण तिला देखील राग म्हणजे आसक्ती झाली, त्याची ध्यान केलं तिने. सुवर्णमृगाचं ध्याय येतो विषयान पुरुषा तेषु संघ, हे मन इतकं ट्रिकी आहे. त्याचा संघ झाला, संघातून कामना निर्माण झाली की मला मृग हवा. नुसता हवा म्हणतो तर काय हरकत नाही, हवाच. याला म्हणतात इगोसेंट्रिक लाईक्स, बस की अहंकारात्मक असे दुराग्रह होतो. किती वेळ सांगून पाहिलं सर रामाने की नाही ग, ते तुम्हाला काय समजतो, ही अशी आपली वृत्ती असते, काही ऐकत नाही. शेवट जाऊनही आले. त्याच्यानंतर निदान शमदमाची रेषा तरी पाहायची की लक्ष्मण रेषा. आजकाल टीव्ही मध्ये की लक्ष्मण रेषा शब्द वापरतात, त्याला धर्म नसतो तो, पण सगळी उदाहरणं वापरतात तिकडची. ठीक आहे, मग आता लक्ष्मण देखील जाईल, मग ते काही नाही, रामाला मारणारा कोणी नाही. ठीक आहे, राम म्हणजे आपल्यातला आत्माराम, सीता म्हणजे आपली आत्मस्वरूपभूत असलेली शांती. ते ढळते कशामुळं? आणि आजकाल तर मार्केट इकडे चांगलं आहे की शोकेसमध्ये बरोबर असे ठेवतात. अशा किती सांगितलं तर ऐकत नाही. बस मग ठीक आहे, राम प्रभू गेले त्याला मारायला. आता तरी जरा समजून घ्यायचं की कोणाचा दुसऱ्याचा आवाज असेल, रामाचा आवाज काढला त्यांनी त्या मारीच्यानी. लक्ष्मणा सीते बिटे करू, बापरे. आता लक्ष्मण सांगितलं जाऊ, म्हणजे असा आपल्या ते दुसरा जो अहंकार असतो ना, तो देखील सांगतो की तुमचं प्रोटेक्शन करणार असतो. पण त्याला मर्यादित ठेवला तर तो जातो लक्ष्मण रेषा फाडून, म्हणजे शमदमाची रेषा, की आता इथे जाऊ नको, कोणी कोणत्या रेषातील काही सांगता येत नाही. गोष्टी ऐकतो आपण. मग एवढ्या ह्याच्यात नाही, इतका माणूस मोहात पडत असतो की ते हे लक्ष्मण रेषा देखील ओलांडून जातं. गेलं की मग त्याला रामायण सुरू. तसं हे आपलं सुरू होतं मनाचं रामायण. आणि म्हणून त्या विवेक चूडामणीत म्हटलं आहे, मनाचा खूप छान श्लोक आहे. अविद्या विद्या दुसरं काही नाही, नुसतं म्हणत तुमची अविद्या आहे. नयस्ते विद्या मनसो अतिरिक्ता, मनाच्या अतिरिक्त दुसरी अविद्या दुसरी काहीच नाही. मनो हे विद्या भवबंध हेतू, मनच अविद्या आहे आणि भवबंधनात बांधण्याचं तेच कारण आहे. तस्मिन विनष्टे सकलम विनष्टम, ते संपलं की ते सगळं संपतं. विजृंभते स्मिन सकलम विजृंभते, आणि ते प्राजक्ताला सगळं सुरू होत असतं. अवधूत गीतेत तसंच आहे.
मनोवै गगनाकारम, मन हे आकाशासारखं आहे, कुठे जाईल ते बसल्या बसल्या निवारच्या गोष्टी आठवतात आपल्याला. काही आवश्यकता आहे ते बसल्या प्रवचनात जावं यायची होती, झालं. दशमाग्रहा जामाता तर काही बसतो चाललं गगनाकारम, मन बसला येते पण फिरके येते ती काय. मनोवै सर्वतोमुखम, सगळ्या ठिकाणी फिरलं आहे. पण मनोतीत मन सर्वम न मन परमार्थता सांगितलंय. आता ज्ञानेश्वर माऊलीचं पहा, जे ते संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे, सरोवर आटे मग प्रतिमा काही. ज्याच्यात हे संसार चित्र दिसतं ना, तुमचं मनच कारणीभूत आहे बस. तो मनोरूप पटू पहा. पण त्यावेळी देखील चित्रपटाची आयडिया होती त्याला, की पडदा असेल तर त्यावर चित्र दिसतं. कसं चित्र दिसेल? फिल्ममध्ये जसं असेल तसं. फिल्म म्हणजे आपल्या वाचणं, ट्रॅजिक की कॉमिक कसं पिक्चर दिसते आपलं. पण त्याचं ते पडदा फाडून टाकला, म्हणजे मनाच्या पलीकडे संसार. ते मनोरूप पटू फाटे, मनोरूप पडदा समजा म्हणजे मनातीत झाला. सरोवर आटे मग प्रतिमा काही. सरोवर आहे म्हणून सूर्याचं प्रतिबिंब दिसतं, प्रतिबिंबाकडे लक्ष असताना बिंब त्याचा सोर्स आहे हे आपल्या लक्षात येत नाही, फक्त विचारात येत असतो. आणि म्हणून अशी अवस्था आहे. आणि त्याच्यासाठी त्याची भाषा मोठी वेगळी असते. त्या रमण महर्षीच्या आश्रमात कोणीतरी फॉरेनची लेडी आली, बसली होती म्हणे झाडाखाली. ऐकलं क्लासमध्ये, इतकं छान वाटलं की बिलकुल ते समरसच होऊन गेली जणू काय. जेव्हा झाडाखाली जाऊन बसली तर खूप दिवसाचे संस्कार जाणार कुठे, तर बरेच विचार यायला लागले ते विक्षिप्त करणारे. तो मोठ्या आदराने रमण महर्षीकडे गेले. भगवान, इंग्रजी, आय हॅव नॉट चेंज्ड, माझ्यात काही बदल झाला नाही असं म्हटलं. असं वाटते काही गुरुजनांनी आपल्याला सहानुभूती देऊ, कधीतरी बदल होईल, सुरू ठेव. आता त्यांचं बोलणं त्या हाईटवरून होतं कुठे. त्याने उत्तर दिलं, यू कॅनॉट चेंज. झालं आता. ही याची भाषा समजायला सुद्धा डेप पाहिजे. तुझ्यात बदल होऊ शकत नाही. आणि ते तो लोक कॅल्क्युलेट करतात, 8 दिवसाच्या ऐवजी 15 दिवसाची सुट्टी कशी बशी मिळाली, 15 दिवसातही मला देवाचा साक्षात्कार झाला, तर मग काय केलं इथे येऊन. आणि मग त्याच्यामुळं तिला वाटलं की ह्या महाराजाला काही सहानुभूती नाही, स्वतःला त्या भगवान म्हणतात सगळे लोक, आणि तू बदलू शकत नाही, मग मी येऊन काय करत इथे. रडायला लागली घळाघळा. ही भाषा अशी आहे ती. आता रडताना कोणी पाहिलं असेल साधकांनी, त्यानं भाषा होतीच रमण महर्षीच्या वगैरे. तर काय रडतेस तू म्हणे, पहा भगवान म्हणतात कारुणिक आहे, सो कम्पॅशनेट, ही डझंट हॅव इव्हन सिम्पथी फॉर द सीकर्स. साधकाबाबत सहानुभूती देखील नाही, की लगेच डायरेक्टली म्हणतात की तू बदलू शकत नाहीस, मग मी कशाला यायचं इतकंच राहून. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की ज्या दृष्टिकोनातून ते बोलले, तो दृष्टिकोन म्हणजे बदल शरीरामध्ये होत असतो, मनामध्ये होत असतो, पण आत्मा बदलत नाही. तू आत्मा आता काय सांगणार. तसं ह्या या ठिकाणी ते असे विचार येत असतात. एक थांब. आणि आता असं करून जर समजलं नसेल तर मग त्याला अंतःकरणाची शुद्धी केली पाहिजे. अंतःकरणाची शुद्धी करायची तर उपासनेला दृढ चालवावे करावे लागणार आहे. आता कोणती उपासना करायची जेणेकरून मनाची जर तयारी नसेल तर तयारी करूया. आंब्याला तुम्ही खाली राहून जर तोडू शकला तर छानच आहे, लक्षात जातं, तोंडाला पाणी सुटलेलं असतं. आणि नसेल तर मग काय करावं लागेल, थोडं शिडी घ्या या स्टूलवर उभं राहा. मग त्याच्यासाठी ज्याचं मन एवढं तयार झालं नाही त्याला आता ऋषी उपाय सांगत आहे पुढच्या याच्यात. उपाय आहे उपासना. आता उपासना कशी करायची ब्रह्माची. आधी तर सांगितलं ब्रह्म हे उपास्य नाही, नेदम यदीन उपासते. तरी पण तुम्हा मावर अनुग्रह करण्याच्या दृष्टीने ऋषीमुनी उपाय सांगतात. तो फक्त श्लोक वाचू आणि उद्या त्याचं चिंतन करू. आता बोलतात तदह तद्वनम नाम तद्वनमित्युपासितव्यम सैतदेवं वेदाभिः
हेनम सर्वाणि भूतानि संवांछन्ति. आता उपासना कशी करायची त्याची, उपासनेच्या पलीकडे आहे तरी सांगतात. इथे म्हणतात परमात्मा चिंतनाच्या पलीकडे आहे आणि म्हणतात परमात्माचे चिंतन करा. आता याचा संदर्भ आपण उद्याच्यात बघू. आणि मग असं जर केलं तर साधकाला काय फलश्रुती होते असं सांगून हे उपनिषद संपणार आहे. उद्या आपण राहिलेल्या भाग घेऊ. घरी गेल्यानंतर विवरण वाचा, म्हणजे ऐकल्यानंतर त्याची स्पष्टता होईल. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.